तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, मनसर टेकड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? मनसर टेकड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तांब्याचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तांब्याचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, गीर हे सिंहासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? गीर हे सिंहासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4 भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1954 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 कल्पना चावला यांच्या नंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? कल्पना चावला यांच्या नंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुनीता विल्यम्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेश या राज्यामधून खालीलपैकी किती सदस्य हे निवडून जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 80 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 ओरिसा राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्त्वाची नदी खालीलपैकी कोणती आहे? ओरिसा या राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्त्वाची नदी खालीलपैकी कोणती नदी असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महानदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात? कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इथिलीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती आहे? राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 250 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भोगवती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची संधी आहे। MPSC तयारी तुम्ही आता फिजिक्सवाला यांच्यासोबत करू शकणार आहात। MPSC वाला या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये MPSC तयारी करू शकणार आहात। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 26 जानेवारी 2023चे औचित्य साधून आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण बॅच घेऊन येत आहेत। बॅचचं नाव असेल MPSC राज्यसेवा प्री 2023। अत्यंत महत्त्वपूर्ण बॅच असेल, सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे। ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण बॅच असेल। या बॅचची सुरुवात 27 जानेवारीपासून असेल। सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे। महाराष्ट्रामध्ये टॉप एज्युकेटर्स तुम्हाला यामध्ये शिकवणार आहेत। सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही संपूर्ण बॅच एक मोफत बॅच आहे, तरी सर्वांनी या बॅचचा लाभ घ्यायचा आहे। सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे आणि MPSC वाला या आपल्या महत्त्वपूर्ण चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे। प्रश्न क्रमांक 12 चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंडची राज्यघटना या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जिनिव्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 सोडा वॉटरमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो? सोडा वॉटरमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोपाळकृष्ण गोखले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नद्या जोड प्रकल्प या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे. द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते. भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 समुद्रगुप्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जागतिक मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो. जागतिक मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 14 नोव्हेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती. सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1985 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी. गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमरावती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 गुरु शिखर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. गुरु शिखर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतामध्ये रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी. भारतामध्ये रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चित्तरंजन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कलहारी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी. कलहारी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण आफ्रिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 27 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 इतिहासामध्ये पानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. पानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 30 कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहेत. कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 14 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे वाशिम हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे. वाशिम हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमरावती प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्रामध्ये एकूण 27 महानगरपालिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. गरमसूर डोंगर महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला डोंगर आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो. गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 टोके या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 दौलताबाद हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे. दौलताबाद हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सीताफळे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 वन्यजीव संरक्षण अधिनियमन खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे.
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 ताग या पिकाचे सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? ताग या पिकाचे सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मयूरभंज लोह खनिज क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मयूरभंज हे लोह खनिज क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ओडिशा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 अभियोग या शब्दाचा समान अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अभियोग या शब्दाचा समान अर्थी शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आरोप या ठिकाणी समानार्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 13 तत्परता या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? तत्परता या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कुचराई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेलं शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 झेलम नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती या साहित्य कृतीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती या साहित्य कृतीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वि. स. खांडेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 चीन या देशाचे चलन खालीलपैकी कोणतं आहे? चीन या देशाचे चलन खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक युआन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती एक नदी ही गोदावरी या नदीची उपनदी नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भीमा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणता प्राणी हा राजमुद्रेवर नाही? खालीलपैकी कोणता प्राणी हा राजमुद्रेवर नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हत्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महात्मा गांधी यांच्या आईचे नाव खालीलपैकी काय होते? महात्मा गांधी यांच्या आईचे नाव खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जगामधला सर्वात उंच धबधबा खालीलपैकी कोणता आहे? जगामधला सर्वात उंच धबधबा खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एंजल फॉल्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ईडन गार्डन हे क्रिकेटचे स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ईडन गार्डन हे क्रिकेटचे स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 ताडोबा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ताडोबा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 जूल हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? जूल हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऊर्जेचं एकक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 बाण खालून वर गेला या वाक्यातलं आपला क्रियाविशेषण ओळखायचं आहे. बाण खालून वर गेला या वाक्यातलं आपला क्रियाविशेषण ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वर या ठिकाणी या वाक्यामधलं क्रियाविशेषण होईल. प्रश्न क्रमांक 27 केंद्रीय कापूस संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय कापूस संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 अल्टिमीटर हे उपकरण खालीलपैकी कशासाठी वापरतात? अल्टिमीटर हे उपकरण खालीलपैकी कशासाठी वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 समुद्र सपाटीपासून उंची मोजणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 29. पाण्याखालील वस्तूचे अंतर दिशा वेग मोजणारे उपकरण खालीलपैकी कोणतं आहे? पाण्याखालील वस्तूचे अंतर दिशा वेग मोजणारे उपकरण खालीलपैकी कोणतं उपकरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सोनार उपकरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक महाराष्ट्र धर्म या नावाचे मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? महाराष्ट्र धर्म या नावाचे मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आचार्य विनोबा भावे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31. सन 1935 मध्ये मोजरी या ठिकाणी गुरुकुंज आश्रम खालीलपैकी कोणी स्थापन केला होता? सन 1935 मध्ये मोजरी या ठिकाणी गुरुकुंज आश्रम खालीलपैकी कोणी स्थापन केला होता? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे.